आज आपण बनवूया छान असा दाणेदार मैसूर पाक। तर इथे मी 1 कटोरी बेसन घेतलेला आहे। बेसन आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे। हे जे चाळलेलं बेसन आहे हे छान असं कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे। थोडं मंद आचेवर बेसन छान असं मी भाजून घेतलेलं आहे। मैसूर पाक करिता पाक तयार करूया। तर ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीने मी 1 वाटी साखर घेत आहे आणि अर्धा वाटी इथे मी घेत आहे पाणी। आता आपल्याला 1 तारेचा पाक तयार करून घ्यायचा आहे। इथे 1 तारेचा पाक आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला हा पाक जो आहे थंड करण्याकरता ठेवायचा आहे। आपला पाक तयार होत आहे, थंड होत आहे तेव्हापर्यंत आपण भाजलेल्या बेसनामध्ये हे बघा अर्धा वाटी मी ते तूप घेतलेलं आहे। ज्या वाटीने बेसन घेतलं त्याच वाटीने अर्धा वाटी तूप घेतलं। छान मिक्स करून घ्यायचं। मध्ये पाक टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। तयार झालेलं मिश्रण जे आहे तूप लावलेल्या ताटामध्ये टाकायचं आणि छान असं थापून घ्यायचं। बघा दाणेदार मैसूर पाक तयार आहे। सबस्क्राइब करा।